स्वामी विवेकानंद उद्यान येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मुरलीधर गंगावणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलंय। तर यावेळी उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य निमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्यातलाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मुरलीधर गंगावणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलंय। त्यांचा मुलगा आणि नातवाच्या हस्ते 8 फूट उंचीचे लिंबाच्या झाडाचे रोपण करण्यात आलंय। यावेळी उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने त्यांना हार आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आलाय। सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गमा पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा, माजी सैनिक सुखदेव म्हस्के, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे, शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, सुनील कुलकर्णी, कटारे आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी यावेळी उपस्थित होते। भरभरून प्रेम दिले, माझा गुणगौरव केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहेत, मनपूर्वक आभारी आहे। तुमचा सत्कार या गार्डन मधले सगळ्यात मोठे वृक्षप्रेमी कलंत्रीजी यांच्या हस्ते झाला, त्याबद्दल मी मोठ्यांच्या तर्फे, गार्डनच्या तर्फे, आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचे पहिल्यांदा जाहीर अभिनंदन करतो। त्यांनी असंच इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी असंच हसत खेळत राहावं, खूप झाडं लावावं, दुसऱ्याला आनंद द्यावा। त्यांनी फार मोठी म्हणजे देशाची सेवा केली आहे, मिलिटरी मधून रिटायर आणि आपल्याला एक भाग्य आहे, म्हस्के साहेब देशातून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा आपण सत्कार केला आणि झांडूबाई आहेत, असे बरेच आपल्याकडे आपलं भाग्य येते की आपल्याला त्यांचा सत्कार संधी मिळते। तर असाच माझ्या शब्दसंग्रहाने आणि आनंदी वातावरणामध्ये सर्वांच्या वतीने गंगावणे साहेब आनंदी राहो, सुखी राहो, हसत खेळत राहो आणि तुम जिओ हजारो साल।